गाईवराणी तुम्हाला दाखवून बिसू खाते. कधी मागितलं नाही, पहिल्यांदा मागितलं. हे बघा तुम्हाला कसं दाखवतं आहे. गाईवराणीचं नाश्ता देत देत इथं मी मशरूमची सोलत आहे. मशरूम सोलून का नाही छोटे छोटे कटिंग केले आहेत असे. आणि दुसरीसुद्धा मेथीची भाजी बनवली आहे. गरम पाणी ठेवलं आहे मशरूम धुवायसाठी. गरम पाणी ओतते आणि थोडंसं फिरवून घ्यायचं, उकळत्या पाण्यातून काढून घ्यायचं. मग मटरसुद्धा घेतलं आहे. मटर घेऊन मसालासुद्धा घ्यायचा आहे. एका मिक्सरला बारीक करणार आहे. इथं काढत आहे मेथीची भाजी. मेथीची भाजी बनवली मस्त. नमस्कार सर्वांना, कशात तुम्ही आहात ना सर्व ठीक? तर मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा छान नवीन व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग असा आहे, तुम्हाला हे ब्लाऊज तुम्ही बघा पूर्ण व्हिडिओत. खूप सारा पाऊस आहे, खूप भाज्या बनवलेत, खूप लाईट गेली आणि ह्या ब्लाऊजची किंमत पण सांगितली आहे. आपल्याकडे किती किंमत आहे? 3 पीस प्रिन्सेस कट आहे, पॅडेड ब्लाऊज आहे. तर बघा तुम्हाला पूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये किती रुपये घेतले हे नक्की सांगितलं आहे. मेथीची भाजी बघा अशी केली, बटाटा आणि वाटाणा टाकून बनवली आहे. चला भांड्यात काढून घेते. मेथीची भाजी काढल्यानंतर हे बघू शकता तुम्ही अशी बनवली. हे तर मशरूम मी फ्राय करत आहे आणि मसाले थोडी मिक्सरला लावून घेते. आणि मिरची एक हिरवी आणि थोडंसं जिरा, हे सगळं मिक्स अद्रक लसूण घालून पेस्ट बनवून घेतली आहे. किचनमध्ये आता थोडंसं म्हणे हे ठेवलं आहे ना, मशरूम फ्राय करत आहे. गाईचा पण अभ्यास चालू आहे. तुम्ही बघू शकता कशी फ्राय केली आहे. थोडंसं मीठ टाकलं, थोडंसं तेल. एवढी लाईट जात होती का नाही काहीच कळत नव्हतं. तर चला असा मसाला फ्राय करून घेतला, कारण लाईट 10-15 वेळ जाते, लई वेळ गेली. हाँ जोर जोर से पढ़ो. हाँ 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 हाँ. ये क्या है? हाँ नेक्स्ट. हाँ फिश की स्पेलिंग क्या क्या है? हाँ 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 हाँ. व्हेरी गुड. बघितलं का अशी वाचते गाई माझी. पड रे हो. आता झाडू लावायचा चालू आहे माझी. ही हो का, मशरूमची भाजी लाईट गेली होती, मसाला फकतोय. मशरूम ठेवले इथं, दही वगैरे खूप काही बनलेलं आहे माझा आज. इकडं भांडी पडलेत असे. राणी अशी अभ्यास करते. गाय पाऊस होतोय हे बघा. बापरे बा, थांबा तुम्हाला दाखवते जवळून किती. बाकी अंदर चल. बघितलं का किती जोरात पाऊस झाला. अचानकच असा पाऊस होतोय. तर काय करावं सांगा. इथं दिसल तुम्हाला. कपडे माझी ओढली इकडं. आणि कचरे आपली बकेटसुद्धा घेऊया. तर खरं नाही बाबा. त्यात घेते इकडं वडून. हे किशा चल अंदर. पावसात काय करावं सांगा बरं. माझ्या मग पळवलं बघा तिला अभ्यासाला. मागच येते बघा. गरज आणि बीन्स. ओके, मसाला शिरला आपला. कसला काळा कुठं झालाय बघितलं का? बापरे, सगळ्यांनी माहीत झालं नाही. सोनू सांगतोय मला, मम्मी पाऊस होतोय का आता सांगा. पाऊस होतोय बाहेर. वातावरण मध्ये का नाही पूर्ण असं म्हणजे खूप थंड झालेलं आहे घरात. तुम्ही बघू शकता. हे मी ठेवलेलं आहे. खूप सारे कपडे कटिंग केलेत. रात्री आले तेवढ्या साड्या, खूप साऱ्या साड्या तिथं पण आता ठेवलेलं आहे. आणि हे बघा स्टँड वगैरे असेच आहेत. तिथं कटिंग केलेले आहेत. ड्रेस 2-3 पाहू शकता. आणि आता मी बेड पण साफ केला कॅमेऱ्याच्या मागं, कारण हे साफ करून बी फायदा नाही. हो का, मी खोललेली लाईट गेली म्हणून खोललेलं. लावूया. लाईट गेली होती ना म्हणून काढलेलं. हो खूप म्हणून बाहेर थंड हवा येते. क्या हो रहा है? पडली है तूने? लय समोर. अहो सीधा बैठना है. त्याचा काशी जरा वाटतं तोंडात चाललाय. भाजी तोपर्यंत उकळीची येते. पड. गायूला अभ्यास म्हणजे नकोच वाटतोय गायूला अभ्यास. तर झाडू घेते मारून. अभ्यास पण चालू आहे, घरातली कामं चालू आहेत, स्वयंपाक चालू आहे माझा. हां चलो. अभ्यास चालूच आहे बरं का. आणि माझ्यावर रागवते. तर मी तिथून आले, झाडू चालूच आहे. तर म्हटलं भाजीला फिरवायचं. तर भाजी बनवून अशी आहे. अजून पाणी मतलब पूर्ण आटवणार आहे मी. तर बघा साईडनं ऑइल सुटलेलं आहे. व्हेरी गुड. हां नेक्स्ट. हां
ज से जहाज. हां व्हेरी गुड. नेक्स्ट. व्हेरी गुड. नेक्स्ट. त्र. हां व्हेरी गुड. नेक्स्ट. जोर से बोलना है. ट से टमाटर. चलो. वेरी गुड. नेक्स्ट. वेरी गुड. नेक्स्ट. हां व्हेरी गुड. बघितलं का असा अभ्यास चालू आहे. व्हेरी गुड बेटा. छे न न है वो न. हां चलो. न से बाण. व्हेरी गुड. नेक्स्ट. तर झाडू माझा इथपर्यंत पोचलाय. तिकडचा झाडू झालाय. ह्या रूमचा चालू आहे आणि इकडचा आणि ह्या रूमचे सगळी घाणी घाणी इकडं किचनचं इथपर्यंत आली. एकच रूमची झाली. ओ बोलते वो ओ फट गया तू उंगली में दाग. लय बोट मारती. तो से क्या है वो. व्हेरी गुड. चला मी झाडू मारते तो. व्हेरी गुड. हां 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 व्हेरी गुड. बघितलं का गाईचा अभ्यास. मग आमचा पण झाडू झालेला आहे. इकडं किचन वगैरे सगळं साफ झालेलं आहे. भाजी वगैरे अशी काढते आता आणि इकडं कचरा चाललाय. बाहेर बघते थोडंसं वातावरण नाही का. एक हे ठेवायचं आहे मला. बापरे अजून पावसच चालू आहे रे देवा. मला कारण पोतं ठेवायचं आहे. देवा 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 किती पाऊस झाला या. थोडंसं हटवते की साईडला. हे बघा पाऊस. वातावरण लई खराब आहे. कामं चालली आहेत बायकांचे. बघितलं शकता. बापरे हो का पाऊस झालेला आहे. हो करून हो ना चालूच आहे अजून. गुड बेटा. हे बघा झाडू चाललं आहे आमचा. इकडून फ्रीजच्या मागून वगैरे ख्याचं चाललं आहे. किशा माझा पडाय. हां चलो चलो. झाडू लावत लावत ही चौथी बकेट माझी बघू शकता. ही चौथी बकेट आता मी काढली कचऱ्याला. एवढ्या मी खराब केल्या तर सगळं झाडून क्लीन झालेलं आहे. गायू पडाई करते. मम्मी काम करते. हां राजा बोलो. हां प्लास्टिक काढलं एक मी. गुलाबरी आमची पण झाली. हां व्हेरी गुड. हां व्हेरी गुड. हां हां व्हेरी गुड. हां हां मला लावायला वेळ लागतो बरं का. कारण मी स्वच्छ लई ह्यानं चालते. घरात पूर्ण क्लीन झालं का. सगळेच घर क्लीन झालं आहे. परत हे सगळे सगळे केलं क्या बिचरा पढ़ाई होगी. हाँ हो गई. मैंने इतना सारा पढ़ाई किया. इतना सारा कितना इतना सारा किया. इतना सारा किया ना. हाँ व्हेरी गुड बेटा. आता मी ना भाज्या काढते. बघू भाजी कशी. दादाचं टिफिन भरून झालेलं आहे. चहा त्याला दादाला मी आणि आमचे फौजी साहेब गुळाचा चहा पिऊन गाय हसते. गायला आंघोळ घालायचे आहे. थोडंसं पण आहे ढगाव खूपच पाऊस बघितलंच की. त्यामुळे थोडंसं लेटच घालते गायला आंघोळ. सगळं आत्ताशी उठली गाय खाऊ घेऊ घेऊन. तर चहा दादा बनवलेला. आता भाजी बनली. थोडा हात धुवून घेते. हात धुवून कपडे थोडं का नाही. भाजी माझी बनली दाखवते तुम्हाला कशी. ओ नो माय गॉड काय नाही देवा. वगैरे खूप भरपूर छान लावली. ओ नो लाईट. ओय लाईट आली आत्ताशी. तर भाजी बनवून अशी आपली रेडी झालेली आहे. ह्याची मटर मशरूमची. तर मी एक बाउल्समध्ये काढलं. प्लेटमध्ये झाकलं. हे सगळं किचन वगैरे साफ केलेलं आहे. सोनू पिऊन आताशी पाहू शकता. हां दिख रहा है. हे बघा बॉडी दाखवते. चला तू भी आजा आगे. नहीं दिख रहा आजा. तर दुसऱ्या रूम मध्ये आहे बॉडी दाखवते. गाय कैसी बॉडी है ना. बहुत ही बढ़ गई है. चलो नाने चलो अभी. आंघोळ घालते गायला कारण पाणी गरम काढलेलं आहे. हो का मेरे साथ है क्यों. क्या हुआ. मैं क्या बोल रही हूँ. तुम्हें दे दो रेनकोट काढ. हाँ हट जाएगा. रेनकोट दाखवते. हे बघा सोनू चाललाय रेनकोट. पाणी पाऊस झालाय ना तर हुडकून काढलाय. आता लय काव खाल्लाय सोनू. तर बघू शकता. हे बघा बारक दादा माझा. बारका दादा आमचा डॉन आहे तो. डॉन. सोनू क्या है वो कोण है. डॉन. सबका डॉन. सोनू माझ्यापेक्षा किती उंच झालाय बाबा. संतोष बघ
आमच्या घरात मामी लय ये उठ है। नीचे क्यों ऊपर क्यों जा रहा है? अरे लूज हो गया ना। मैं सोच रहा हूँ ऊपर क्यों जा रहा है ये? हाँ सुनो बघा, तो चलो जाओ बाई मुझे लगा मैं छोटा हो रहा हूँ. हाँ ते छोटा चाललाय तर रेनकोट ये ले ना रेनकोट पहन ले गाय दो, वाले दो, अब अब दो. हाँ ले ये दो. नहीं इधर ही देखते दो, दो. जाते टाइम हाँ. पूर्ण घरात क्लीन वगैरे किचन वगैरे तुम्ही पाहू शकता सगळं पोछा वगैरे. लाईट गेल्यानंतर एवढे हे झाले. हे पण क्लीन करून झालेलं आहे का. गायूराणी पण तयार आहे, चप्पल घालून फिरते. मम्मी आता मी थंड कपडे घालून रेडी आहे. आणि कारण गरमी हे खूप थंड म्हणजे वाटतंय. बाहेर पाऊसच चालू आहे अजून. सोनू गेला शाळेत. हां सोनू गेला शाळेत. माझी ओले पण संपलेली आहे रे देवा. निघणं झाले. 1 मिनिट काढून घेते. तर असं खोलायचं बरं का, ओलेला टाकायचं नाही. खूप असतं ओलेमध्ये. आता अजून हाय तसंच लावते. लय आहे आत. तर 2-3 दिवस जात आहे असं, कारण टाईम भेटत ना आमच्या फौजी साहेबांना. म्हणून माझी क्रीमिना झाली आहे, नाहीतर कधी झाली असती. आता ब्लाऊज शिवलाय मी. तुम्ही प्राईस सांगाल. 1 टक्स मारायचा फक्त राहिला आहे, लाईट गेली म्हणून. बाकीचं झालेलं आहे. टक्स मारूनच हे करते. थोडंसं टक्सच्या जागी का नाही खडा काढून दुबारा करत आहे. तिथं मी खड्यावाला आहे. तर चला असं लावून घेतलेलं आहे. टिकली पण लावली आणि हे करा. आणि तर चला ब्लाऊज दाखवते, बघून घ्या. आता ब्लाऊज पॅडेड ब्लाऊजची रेट किती सांगते ह्याला, कारण नगवाल्याचं मी काही जास्त घेत नसते. इथं टक्स दिलेला आहे, इकडचा द्यायचा आहे. पूर्ण असं सुद्धा पूर्ण असं नग भरलेलं आहे. गळ्यावरनं पण बघू शकता. आणि ही आहे बॅक साईडला हुका आहेत, तर पॅडेड आहेत बघा. आता टक्स नाही म्हणून आहे बघा. क्रॉस आहे, अशी क्रॉस आहे. परत असा 9चा गळा आहे पुढं. आणि जसं त्याने मागितलं तसं विदाऊट बाईचं आहे. ठीक आहे. तर ह्याचा मी सांगू पैसे किती घेतले. 500 रुपये. ठीक आहे. 500 रुपये. ह्याच्यात इंटरलॉक येईल. हे जे सांगते मी किती का म्हणून पैसे घेते. ह्याच्यात डबल अस्तर असतो, डबलदा कटिंग असतो. प्रिन्सेसचा डबल कटिंग, डबल अस्तर. एक अस्तर ह्याच्या सोबतीला कपड्या सोबतीला जोडायला, दुसरा अस्तर आतून असतो. म्हणून का नाही ह्याला 500 रुपये घेते मी. आणि पॅड आपलं डबल अस्तर. हां ह्याच्यात डबल कटिंग, डबल स्टिचिंग आणि डबल अस्तर, सगळं डबल अस्तर आणि परत पॅड असतं. तर मी 500 रुपये घेतले अस्तर सहित. इंटरलॉक पण आपलंच असतं, इंटरलॉक पण. तर नक्की सांगा किती घ्या पाहिजे होतं. ठीक आहे. मी 500 घेते. लय असं लय झालेत आता, नाही असे खूप झाले पॅडेड. आणि किती रेट आहे, लय रेट आहे ह्याचं. इथं 1300-1400 रुपये रेट आहे. विचारून पण आलेली आहे ही. ठीक आहे. ही जी कस्टमर आहे तिचं कुठलं तरी थोडंसं बॅकमध्ये डिझाईन, तर 1800 का 1900 रुपये केलं होतं ब्लाऊजचं. तर तिथून पळून आली. माझ्याबद्दल लांबची आहे. मग तिच्या माझ्या मुलीच्या शाळेत शिकते म्हणून, पिलूच्या शाळेत ती मुलगी आहे म्हणून पिलूनं सांगितलेलं, ती मम्मीला सांगितलं तेव्हा. चला आमची पूजा आले की मम्मी माझी दोस्तची मम्मी शोधती. हां ते सगळी पप्पा आले. तर आमच्या फौजीराव जेव्हा आले टायमिंग झालेलं आहे आमचं. तर किशा बघा किती खुश झालाय. तो बघा काय बनलाय. तर पिलूच्या शाळेत आहे ती मुलगी म्हणून त्या मुलीने सांगितलं. मला कॉल आला. मी म्हटलं, तिला वाटलं की तिथं क्वार्टरमध्ये म्हटली बहुत सिलते मुलगी बहुत खराब करते आपके बारे में मेरी बच्ची ने बताया. मी म्हटलं बाई नॉर्मल अशा. तर म्हटलं तुम्ही ना तुम्हाला डिस्टर्ब केलं म्हणून इकडे आले. म्हटलं तिला, ती म्हटली फोटो सोड. मी सोडले. ती म्हणती मैं तो आके खोल के रह गई आपके ब्लाउज को देख के फिनिशिंग. तर म्हटली आत येत आहे म्हणून. आणि मग आली, टाकून गेली आणि घातलाय आणि शिवलाय. ठीक आहे. नक्की सांगा